नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। नावाप्रमाणेच राव राणे यांचं काम अतुलनीय। बळीराजा आत्मसन्मान योजना ही अभिनव व स्तुत्य उपक्रम। खासदार विनायक राऊत यांचे गौरवोद्गार। अन्यथा वीज बिल भरणार नाही, भरू देणार नाही। संजू परब यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। आणि मसूरकर जुवा बेटावर पाणी, ग्रामस्थ संतप्त। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी पुरस्कृत बळीराजा आत्मसन्मान योजनेचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते देवगड इथं शुभारंभ झाला। तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला। शिवसेना नेते व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय। भैरी भवानी प्रतिष्ठान पुरस्कृत बळीराजा आत्मसन्मान योजनेचा आज देवगडात शानदार शुभारंभ झाला। शिवसेना नेते व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय। पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात ही योजना राबवली जात आहे। या योजनेचा देवगड इथं सकाळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुभारंभ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदुशेठ घाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत कार्यक्रमाचा शुभारंभ केला। मान्यवरांच्या हस्ते काजू रोपांचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं। अतुल रावराणे यांच्या या योजनेचं खासदार विनायक राऊत यांनी तोंड भरून कौतुक केलं। तसेच शेतकऱ्यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं। या देवगड विभागामध्ये थोडंसं काजूसाठी पोषकची जमीन आहे आणि त्या पद्धतीने माझी पण स्वतःची वैयक्तिक अशी 50 कलमं मी लावलेली आहेत। मला त्याचा दरवर्षी वेळोवेळी फायदा होतो आणि भैरी भवानी प्रतिष्ठानतर्फे अतुलजी रावराणे साहेबांनी जे आता योगदान दिलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। कारण काय आहे की या लॉकडाऊनच्या काळात पण त्यांनी जे योगदान दिलं आहे ते बहुमूल्य आहे। त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकी 10 रोपं मिळालेली आहेत। ते आम्ही जाऊन आता योग्य वेळी पाऊस कमी झाल्यानंतर लावणार। त्याच्यामार्फत मग जे उत्पादन येईल दरवर्षी ते आम्ही घेऊ। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी पुरस्कृत बळीराजा आत्मसन्मान योजनेचा देवगड इथं खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुभारंभ झाला। नावाप्रमाणेच अतुल रावराणे यांचं काम अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी खासदार विनायक राऊत यांनी काढले। आज या सीझनमध्ये काजू कलम, आंब्याची कलम आणि सुपारी याची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे ही मागच्या 25 वर्षांमध्ये कधी झाली नव्हती। ही क्रांती खऱ्या अर्थाने कोरोनाच्या माध्यमातून कोकणातल्या शेतकऱ्यांनी आणि बागायतदारांनी साध्य केलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी काजूंच्या ही रोप आहेत हे प्रत्येक शेतकऱ्यांना 10 देण्याचा एक संकल्प माननीय अतुल रावराणे यांनी केलेला आहे। अतुल रावराणे वैचारिक श्रीमंती आहे हे अत्यंत महत्वाचे आहे। कारण याच्यातून आम्हाला दाखवून दिलेलं आहे तर काय व्हायचं, आंबा कोकण, काजू कोकण, पण या दोन्ही उत्पादकांना, दोन्ही बागायतदारांना आजपर्यंत राजकीय आश्रय नव्हता। सुपारी कोकण म्हणजे अलिबाग पासून ते दोडामार्ग पर्यंत केवळ सुपारी एक सुपारी, पण राजकीय आश्रय काही नाही त्यांना। त्यामुळे ह्या दोन्ही फळांना, काजू असेल सुपारी असेल, यांना राजकीय आश्रय देण्याची आज आवश्यकता आहे। या अतुल रावराणेंनी आमच्या समोर दाखवून दिलेलं आहे। आम्ही महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी आता लागून सदैवाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब काय, या देशाचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब काय, किंवा काँग्रेसचे सन्माननीय बाळासाहेब थोरात काय, हे सगळे शेतकरी वर्गाची आपुलकी असणारी मंडळी आहेत।
त्यातल्या त्यात कोकणावर त्यांचं विशेष प्रेम आहे मुख्यमंत्री महोदयांचं, आणि म्हणून या संपूर्ण कोरोनाच्या कार्यकालामध्ये बाकी महाराष्ट्राला आजपर्यंत भरभरून दिलं गेलेलं आहे, पण कोकणाकडे आजपर्यंत आम्ही फार लक्ष दिलं नाही. आता आपल्याला वेळ आहे कोकणाला काहीतरी द्यायचं. हे वाक्य माझं नाहीये, मगाशी अतुलराव राणेंनी जो उल्लेख केलेला आहे MRGS रोजगार हमी योजना, आमच्या ठाकूरताई वगैरे या सगळ्या ग्रामीण भागामध्ये हे सगळे काम करणारी मंडळी आहे. पूर्वी कोणतंही काम असो रोजगार हमीच्या माध्यमातून आपण करून घ्यायचो, आणि त्यामुळे आज जी तुम्हाला 10 झाडं देत आहे, संपूर्ण देवगड, कणकवली, वैभववाडी इथल्या बागायतदारांना जवळ 50,000 काजूची झाडं देणं ही काही साधी गोष्ट नाही. ही साधी गोष्ट नाही. हे फार मोठं कार्य. अतुलजी, तुमच्या शरीराप्रमाणे तुमची वैचारिक श्रीमंती सुद्धा तेवढीच आहे, आणि तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना तुमचं कौतुक करायला पाहिजे. आता आपले कोकणातली जी जमीन, जी तुकडे 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 जे असतात ना, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सहकार नांदवायची गरज आहे. भविष्यामध्ये आता काही ठिकाणी आम्ही प्रयोग केला, दोडामार्ग मध्ये आम्ही प्रयोग केला, चिपळूण मध्ये, त्या ठिकाणी आता तुकडे तुकडे बाजूला केले आणि सर्वजण एकत्र आले आणि एकत्रित सहकार पद्धतीने शेती, बागायती आणि भाजीपाला लागू केला. त्यांनी एकटा सावंतवाडी गोव्याला लागणारे संपूर्ण भाजीपाला एकट्या सावंतवाडीचे 5 गाव देत असतात, फक्त 5 गाव सामुदायिक शेती येतात, करतात, आणि मग सगळ्यांच्या हातून एकत्रित येऊन काम केल्यानंतर त्याला उत्पन्न चांगलं मिळतं, देखरेख चांगली होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या सहकाराच्या माध्यमातून काजू क्षेत्राला उभारणी देणं, अतुलजी, हे खऱ्या अर्थाने तुमचं खरंच कौतुक आहे. आणि भविष्यामध्ये हा आपला देवगड, कणकवली, वैभववाडी हा भाग हा काजूचा एक हब झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही मागच्या म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ या जिल्ह्यामध्ये आलं होतं, त्यावेळेला आम्ही मागणी केलेली की आंबा काजू बोर्ड स्थापन झालं 15 वर्षापूर्वी, पण त्याला आधार काय नव्हता. त्याच्यामध्ये बरेच आले, बरेच गेले, सगळ्यांनी घोषणा केल्या मोठमोठ्या, पण आंबा काजू बोर्डाची मागणी माननीय रामदासभाई कदम आणि मी ज्यावेळेला आम्ही विधान परिषदेमध्ये होतो त्यावेळेला केली. पृथ्वीराज चव्हाणांनी ती मान्य केली, पण त्यानंतरचा जो मात्र आलेल्या सरकारने आंबा काजू बोर्डाकडे झुंकूनही पाहिले नाही. सुदैवाने आम्ही आता ती मागणी लावून धरलेली आहे. आणि आंबा काजू बोर्डाचं पुनरुज्जीवन करत असताना काजू ह्या फळाचा सुद्धा, म्हणजे काजू हे जे काही बी आहे ते सध्याच्या कायद्याने फळ पण नाही आणि शेती पण नाही, म्हणजे बागायती पण नाही आणि शेती पण नाही. प्रथमच काजू या फळाला फळ या संज्ञेमध्ये नोंदलं गेलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आंबा काजू बोर्ड आता आपलं झाल्यानंतर काजूला सुद्धा त्यामध्ये अंतर्भाव केल्यानंतर भविष्यामध्ये काजू, आंबा काजू बोर्डाच्या माध्यमातून आम्ही बागायतदारांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करणार. कोविड जरी असलं तरी त्याला सरकारच्याकडून, माननीय अजितदारांकडून 500 कोटी रुपये या वेळेला देण्याचं मान्य केलेलं आहे. पण तुमच्या हातामध्ये पुस्तिका आलेली आहे, अत्यंत अभ्यासपूर्ण अशी पुस्तिका आहे. आमचे कृषी खात्याचे दोन्ही अधिकारी आहेत, तरुण आहेत, आणि नक्कीच ते काम करण्यामध्ये त्यांच्यामध्ये हुन्नर आहे, तुम्हाला मदत करण्याची क्षमता आहे, त्यांच्यामध्ये आवड आहे. आणि दोन्ही अधिकाऱ्यांना मी विनंती करेन की तुम्ही अधिकाधिक वेळ या बागायतदारांकडे जा, शेतकऱ्यांकडे जा, आणि शास्त्रोक्त पद्धतीने जी काही काजूची लागवड करायची, आंब्याची लागवड करायची आहे. रत्नागिरीकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, जांभळांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, रायवळ आंबे आता औषधाला पण मिळत नाही. ह्या सगळ्या फळबागायती आता अधिकाधिक पद्धतीने अशा पद्धतीने राबवूया की कोरोनाचं संकट जरी आलं तरी पुढच्या 50 वर्षाच्या सुखी आणि समृद्ध जीवनाचा महामार्ग आम्हाला कोरोनाने दाखवलेला आहे. त्याची सुरुवात आज अतुल रावराणे यांच्या ह्या अत्यंत उपयुक्त अशा उपक्रमाने झालेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
मसूरकर जुवा बेटावर पाणी आल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत। पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं घरांना धोका निर्माण झालाय। बेटावरील ग्रामस्थ जीव मुठीत धरून त्या ठिकाणी वास्तव्य करतायत। गेले 2 दिवस मुसळधार पावसानं मालवणला झोडपून काढलं, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत। मसुरे इथं मसूरकर जुवा बेटावर पाणी आलंय, त्यामुळे मसूरकर जुवा बेटावरील ग्रामस्थ संतप्त झालेत। मसूरकर जुवा बेटावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना काहीही उपयोग झालेला नाही। जर लोकवस्ती ठिकाणी बंधारा बांधला असता तर आमची घरं वाचली असती, मात्र पतन विभागानं भलतीकडेच बंधारा बांधलाय। 2 दिवसात पडलेल्या पावसात खाडीतील पाणी बेटावर घुसलंय। घरे एकीकडे आणि बंधारा भलत्याच ठिकाणी बांधलाय। बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा फायदाच होत नसेल तर असा बंधारा हवाच कशाला। पाणी दारात आलंय, सर्व ग्रामस्थ जीव मुठीत धरून बेटावर राहतायत। पाऊस धो-धो कोसळतोय। खाडीतील पाण्याचा वेग पाहून प्रशासकीय अधिकारी होडीतून कोण बेटावर यायला तयार नाहीये। पाणी वाढल्यास केव्हाही पाणी घरात घुसू शकतं, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी घराच्या बाहेरच पाण्यात उभं राहून आपल्याला किती धोका आहे हे सांगितलंय। काम झाला होता, भूमिपूजन झालेला होता, पण तो भूमिपूजन होऊन लोकवस्तीच्या बंधारो काय झालेलो नाही। माड भागाचे जो बंधारो झालेलो असा, त्याच्यामुळे आमची परिस्थिती आज काय आहे ते तुम्ही बघाई। आमका त्या बंधाऱ्याचा काय एक फायदो नाही आणि वर बंधारो बांधला आम्ही काय येतो काय आता आम्ही आता किती पाण्यात उभे होते बघा। लोकांकडे सून बटाटे बघा भीक मागून घेतो शेतकऱ्यांकडे सून। काय परिस्थिती आमची आई आज आमका खोटी आश्वासना देऊन आम्ही ही परिस्थिती आमची अशी केलेली आहे। होडी देतो होडी नाही, साकव देतो साकव नाही। काय करायचं तरी आम्ही काय पाणी एक जाऊ काय आमका पाहिजे सगळे। आता आम्ही काय परिस्थिती झाली होती बघा येऊन। आणि बंधारा दोन्ही बाजूनी झाल्या कारणाने साईडच्या बाजूनी फुगारा मारून पाणी सगळं इथपर्यंत आलेलं आहे। वर बंधारा झालाय ना, पाणी सगळं घराणी मारतंय कारण की त्या साईडला बंधारा झालेला नाहीये। जर तुम्ही असं केलं तरी आम्ही वस्ती मोडून जाणार। तुम्ही मानव वस्तीसाठी दिलेल्या बंधारा सांगितलेला की झाड बागायतासाठी बंधारा सांगितलेला। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावत 3 महिन्यात तालुक्यात आकारलेल्या भरमसाठ बिलाबाबत जाब विचारला तर 3 रुपये 46 पैशांनी वीज बिल भरणार, अन्यथा वीज बिल भरू देणार नाही असा इशारा संजू परब यांनी दिलाय। तर भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। सर्वसामान्य जनता कोरोनामुळे मिठीपिटीस आलेली आहे। सर्वांचा रोजगार गेलेला आहे। कोणाच्या खिशात 200 रुपये नाही अशी प्रत्येकाची परिस्थिती आहे आणि एकदम बिल आली आहेत आणि ती सुद्धा सरसकट पकडलेत। एखादी व्यक्ती मे महिन्यात लाईट जास्त वापरते आणि जून महिन्यात कमी वापरते, पण सरसकट केलेलं असल्यामुळे ग्राहकांना त्याचा भूदंड सहन करावा लागेल। जर 100 युनिट आले तर भागिले 4 प्रमाणे ते करणार आहेत आणि 4 स्टेपमध्ये पैसे भरावे लागणार आहेत। पण एक 100 युनिटपर्यंत 3 रुपये 46 पैसे आहे आणि वरचं राहील चौथ्या भागात ते 7 रुपये 25, ते आम्ही का भरावं। म्हणून मी जनतेला आवाहन केलं की कोणीही असे बिलं भरू नयेत। जोपर्यंत आम्ही त्यांना मागणी केली आहे शासनाकडे की 7 रुपये 25 पैसे आम्ही वरचं भरणार नाही, तोपर्यंत जीपर्यंत त्या मागणीचा उत्तर आम्हाला येत नाही तोपर्यंत ग्राहकांनी वीज बिलं भरू नयेत असं मी आवाहन केलं आहे। निश्चितच आता मी तेच केले, 30 मीटिंग घेतलं। जे सावंतरेश्वर आव्हान तेच पूर्ण जिल्ह्याला आव्हान समजावं। भाजप प्रवक्ता म्हणून निश्चितच सांगेन की ही वीज बिलं आहेत, वाढीव वीज बिलं जे 7 रुपये 25 पैशाने घेणार ते माफ करावं। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह।
खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी. तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सगळे सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क श्री सागर सईकर 9561 24 70 00. प्राध्यापक समीर वांगणकर 9421 63 78 03. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88. प्राध्यापक वैभव माईंकर 90 498 13 870. श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते,
कीटकनाशक बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मसूरकर जुवा बेटावर पाणी आल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं घरांना धोका निर्माण झालाय. बेटावरील ग्रामस्थ जीव मुठीत धरून त्या ठिकाणी वास्तव्य करतायत. गेले 2 दिवस मुसळधार पावसानं मालवणला झोडपून काढलं, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. मसुरे इथं मसूरकर जुवा बेटावर पाणी आलंय, त्यामुळे मसूरकर जुवा बेटावरील ग्रामस्थ संतप्त झालेत. मसूरकर जुवा बेटावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना काहीही उपयोग झालेला नाही. जर लोकवस्ती ठिकाणी बंधारा बांधला असता तर आमची घरं वाचली असती. मात्र पतन विभागानं भलतीकडेच बंधारा बांधलाय. 2 दिवसात पडलेल्या पावसात खाडीतील पाणी बेटावर घुसलंय. घरे एकीकडे आणि बंधारा भलत्याच ठिकाणी बांधलाय. बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा फायदाच होत नसेल तर असा बंधारा हवाच कशाला. पाणी दारात आलंय. सर्व ग्रामस्थ जीव मुठीत धरून बेटावर राहत आहेत. पाऊस धोधो कोसळतोय. खाडीतील पाण्याचा वेग पाहून प्रशासकीय अधिकारी होडीतून कोण बेटावर यायला तयार नाहीये. पाणी वाढल्यास केव्हाही पाणी घरात घुसू शकतं, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी घराच्या बाहेरच पाण्यात उभं राहून आपल्याला किती धोका आहे हे सांगितलंय. काम झाला होता, भूमिपूजन झालेला होता, पण तो भूमिपूजन होऊन लोकवस्तीच्या बंधारो काय झालेलो नाही. माड बागायतीचो बंधारो झालेलो असा. त्याच्यामुळे आमची परिस्थिती आज काय आहे ते तुम्ही बघाई. आमका त्या बंधाऱ्याचो काय एक फायदो नाही. आणि वर बंधारो बांधला आम्ही काय येतो काय. आता आम्ही आता किती पाण्यात उभे होते बघा. लोकांकडे सून बटाटे बघा भीक मागान घेतो शेतकऱ्यांकडे सून. काय परिस्थिती आमची आई. आज आमका खोटी आश्वासना देऊन आम्ही ही परिस्थिती आमची अशी केलेली आहे. होडी देतो होडी नाही, साकव देतो साकव नाही. काय करायचं तरी आम्ही काय पाणी एक जाऊ काय आमका पाहिजे सगळे. आता आम्ही काय परिस्थितीत आहे होती बघा. आणि बंधारा दोन्ही बाजूनी झाल्या कारणाने साईडच्या बाजूनी फुगारा मारून पाणी सगळं इथपर्यंत आलेलं आहे. वर बंधारा झालाय ना, पाणी सगळं करानी मारतंय कारण की त्या साईडला बंधारा झालेला नाहीये. जर तुम्ही असं केलं तरी आम्ही वस्ती बुडून जाणार. तुम्ही मानव वस्तीसाठी दिलेल्या बंधारा सांगितलेला की झाड बागायतासाठी बंधारा सांगितलेला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. पगारवाढी सोबतच कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे आणि अन्य मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगार संघाच्या कामगारांनी वीज वितरणच्या कणकवली विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 450 कंत्राटी वीज कामगार अल्प मानधनावर अहोरात्र काम करतायत. या सर्व कामगारांना पगारवाढीसह कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं आदी मागण्यांसाठी कामगार नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी वीज कामगार संघाच्या कामगारांनी कणकवली विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज कामगार संघ उपाध्यक्ष लोकेश सांगावकर, कणकवली तालुका प्रतिनिधी राजू दळवी, विनोद सदडेकर, रोहन आमडोसकर, संदीप वाल्वे, महेश मेस्त्री, मनीष सावंत, विनय साटम, यासिर मस्के आदी उपस्थित होते. या संपाच्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की आज महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार न करता त्यांनी भरती राबवलेली आहे. जसे विद्युत सहाय्यक, आज आमचे विद्युत सहाय्यकांच्या जागी कंत्राटी कर्मचारी हा वर्षानुवर्ष काम करत आहे.
अतिशय तटपुंज पगारावर तो काम करत असून त्याचा शासनाने विचार केलेला नाही। तसेच या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमचे 14 कर्मचारी शहीद झाले, तसेच 26 कर्मचारी जायबंदी झाले। त्यांना अजून विमाच्या त्यांना सुरक्षा अजून काही भेटलेलं नाही, विमाच्या सवलतीही त्यांना भेटलेल्या नाहीत। अशा या सर्व कठीण परिस्थितीत आज आमचा कंत्राटी कर्मचारी हा काम करत आहे, तरी त्याला कंपनीने न्याय मिळवून दिलेला नाही। यासाठी आम्ही आज कर्मचारी हे बेमुदत आंदोलनावर जात आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलन करत आहोत। हे आमचे जिल्हा उपाध्यक्ष जे लोकेश आंगेकर यांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की लवकरात लवकर जे आमचे कर्मचारी अजून ज्यांच्यापर्यंत माहिती गेलेली नाही त्या सर्वांनी आंदोलनात सहभागी होऊन शासनाचा आम्ही विरोध करीत आहोत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आलं असून तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्याची धूप होऊन किनाऱ्यावर असलेली सुरूची झाडं व स्ट्रीट लाईटचे पोल पडून नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांनी। मी दीपेश परब, वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग लाईव्ह। आणि आता मी ज्या ठिकाणी आहे ते वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा जे पर्यटनाचं केंद्रबिंदू समजलं जातं असं शिरोडा वेळागर समुद्रावर मी आहे। आणि या ठिकाणी आज येण्याचं कारण म्हणजे गेले सतत 2 दिवस जो पडणारा जो पाऊस आहे आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाणही आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे जे याच्यामुळे जी समुद्राची धूप आहे ती धूप होऊन किनाऱ्यावरील जी सुरूची झाडं असतील, त्याचप्रमाणे जे स्ट्रीट लाईटचे जे खांब असतील ते पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात मी शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर आहे आणि अशा प्रकारे जे स्ट्रीट लाईटचे खांब आहेत ते पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे पुढे 2 गझिबो आहेत ते सुद्धा आता जवळपास पडण्याच्या स्थितीत आहेत। आणि या जी 2 दिवस पडणारा पाऊस आहे आणि जी धूप आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता पत्तनचे अधिकारी म्हणा किंवा मंडळ अधिकारी ही पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत आहेत सरपंच श्री मनोज उगवेकर, यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की कशाप्रकारे हे नुकसान झालेलं आहे आणि याचं नक्की काय कारण आहे की जी समुद्राची जी धूप आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली। किनाऱ्याच्या अजस्र लाटा या येत आहेत, नैसर्गिकच आहे, पण याला थांबवण्यासाठी किंवा आपण याला काय मागणी केली? ज्यावेळी खरं तर सुनामी येऊन गेली त्यावेळीच या ठिकाणी जो धूप प्रतिबंधक बंदर आहे तो होणं आवश्यक होतं। त्यानंतरही जी वादळ येऊन गेली, पियान वादळ असेल किंवा आताच येऊन गेलेलं निसर्ग वादळ असेल, त्यावेळी निसर्ग वादळानंतर माननीय पालकमंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे आमचे प्रांताधिकारी खांडेकर साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब या ठिकाणी पाहणी करून गेलेले। त्यावेळी आम्ही त्यांना केरवाडी या ठिकाणी नेलं होतं। त्या ठिकाणी जो धूपमुळे जे मच्छीमारांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या होत्या। त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू की बंदरासाठी या ठिकाणी शासनाकडनं आम्ही निधी आपल्याला देऊ। त्या पद्धतीने त्यांनी पुन्हा आम्हाला असं सांगितलं की जवळपास 100 मीटरचा बंधारा या ठिकाणी आम्ही प्रस्तावासाठी दिलेला आहे, त्यासाठी आम्ही निधी लवकरच मंजूर करून घेऊ। परंतु या ठिकाणी खरं तर 100 मीटरने हे काम होणार नाही आहे। या ठिकाणी जवळपास 600 मीटरचा बंधारा होणं आवश्यक आहे, कारण आज आपण बघतो की या ठिकाणी जी सुरूची झाडं आहे जे आमचं पर्यटनाचं वैभव आहे, त्यामुळे जे पर्यटक या ठिकाणी आकर्षिले जातात। अशी शेकडो वर्षापूर्वीची सुरूची झाडं आहेत, परंतु आज इथे धूप प्रतिबंधक बंधारा नसल्यामुळे जमिनीची जी पूर्ण धूप होते त्यामुळे आपण बघत की पूर्ण पाळमुळे विस्कटलेली आहेत आणि ह्यामुळे पूर्ण ही झाडं उन्मळून पडत आहेत। आणि दरवर्षी अशी कितीतरी झाडं या ठिकाणी समुद्रात वाहून जातात, परंतु शासन या ठिकाणी उदासीन दिसतं। आपण म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवा, परंतु जी आहेत झाडं ती जगवणं महत्त्वाचं आहे, त्याचं संरक्षण महत्त्वाचं आहे। आणि हे जर संरक्षण टिकलं तरच पर्यटनातून आमचा विकास होणार आहे। केवळ खाजगी कंपनीला जमीन देऊन हा विकास होणार नाही आहे। जी आम्हाला निसर्गाने संपत्ती दिलेली आहे, जी देणगी दिलेली आहे, त्याची आज जपणूक होणं महत्त्वाचं आहे। आणि यामुळेच आज हा खार बंधाराच्या माध्यमातून किंवा पतन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा होणं ही काळाची गरज आहे। आणि हा जर बंधारा झाला नाही
तर या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतात पाणी घुसून किंवा जी लोकवस्ती आहे, वेळागरची वस्ती असेल किंवा मच्छीमारांची केरवाडी वस्ती आहे, या ठिकाणी पाणी जाऊन पूर्णपणे सर्वांचे अतोनात हाल होणार आहे आणि हे जे नुकसान होणार आहे ते कधीही भरून निघणारं असणार नाही। या ठिकाणी ग्रामपंचायत विकास कामं करत असतं, या ठिकाणी या विद्युत वाहिनी दिलेल्या आहेत ग्रामपंचायतने पर्यटकांसाठी किंवा कचराकुंड्या असतील, या बेंचेस दिलेल्या आहेत आम्ही, त्या पावसाच्या उधाणामुळे दरवर्षी वाहून जातात, त्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान ग्रामपंचायतलाही भोगावं लागतं आणि या सर्वाचा विचार होणं आज गरजेचं आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की या सर्वाची आपण योग्य ती पाहणी करून या ठिकाणी योग्य असा कारवाई करण्याची संबंधित जे खाती आहेत त्यांना आपण निर्देश देऊन लवकरात लवकर या ठिकाणी जवळपास 15 ते 20 कोटी निधी मंजूर करून या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची या ठिकाणी आम्हाला सोय करून द्यावी, तरच आम्ही या ठिकाणी आम्ही निसर्गाने दिलेल्या या देणगीची आम्ही जपणूक करू शकू। धन्यवाद। आणि या ठिकाणी आम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हने आमची या ठिकाणी दाद घेतली त्याबद्दल मी सिंधुदुर्ग लाईव्हचे आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद सरपंच साहेब। या ठिकाणी एक प्रमुख मागणी सरपंचांच्या वतीने पाहायला मिळाली की जो धूप प्रतिबंधक बंधारा आहे त्याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असं या ठिकाणी सरपंच यांनी आता मागणी केलेली आहे आणि निश्चितच धूप प्रतिबंधक बंधारा असल्यास आज हे जे शिरोडा वेळागर हा जो समुद्र किनारा आहे किंवा शिरोडा हे जे गाव आहे हे वेंगुर्ले तालुक्यातील एक प्रमुख पर्यटनाचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं आणि या पर्यटनाच्या केंद्रबिंदूसाठी ज्या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्याचं नाव देशभरात पोहोचलंय या शिरोडासाठी किंवा या समुद्र किनाऱ्यासाठी शासनाने निश्चितच लवकरात लवकर प्रयत्न करावेत आणि या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निश्चितच प्रयत्न करावेत अशी मागणी सरपंचांनी केली आहे। आणि त्याचप्रमाणे जे या ठिकाणी जे गजिबो आहेत जे पर्यटनासाठी उभारण्यात आले होते ते गजिबोसुद्धा या ठिकाणी गजिबोंचं पण नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। एका साईडने ते वाकलेले आहेत आणि काही क्षणात ते पडतील अशी परिस्थिती आहे, त्यामुळे याकडेही शासनाने लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी होत आहे। सिंधुदुर्ग लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला। धन्यवाद। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घरगुती गणपती 5 दिवस ठेवावेत असं आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केलंय। सावंतवाडी शहरातील 7 पैकी 6 गणेश मंडळांची मी भेट घेतली, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि या चर्चेत मी त्यांना विनंती केली की गणपतीची मूर्ती ही लहान असावी जेणेकरून ती 2 माणसांना उचलता यावी, जेणेकरून 5 माणसं एकत्र येणार नाहीत। तसंच त्यांना आवाहन केलं की भजनं वगैरे ग्रुपने करू नका, गणपती जास्तीत जास्त 5 दिवस ठेवा, जेवणा वगैरे तुम्ही या घालू नकात आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा। सावंतवाडी शहर हे कोरोनापासून फार दूर आहे आणि हे दूर ठेवण्यात तुम्ही मदत कराल अशी मी त्यांना आशा बाळगतो असं मी त्यांना सांगितलं आणि आवाहनही केलं की मिरवणुका वगैरे असा कोणताही प्रकार आपण करू नये असं मी त्यांना आवाहन केलं। आणि सावंतवाडी शहरातील जनतेला आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून की कोणी 11 दिवस वगैरे भजनं वगैरे न करता गणपतीची घरातच पूजा करावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सावंतवाडी शहरातील सर्वांनी सहकार्य करावं असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। दोडामार्ग बांधा राज्यमार्ग जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनसाठी ठेकेदारानं वाटेल तसा खोदकाम केल्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। या मार्गावरील वाहतूक अत्यंत जीवघेणी ठरत असून नासधूस झालेल्या साईड पट्टीवर बांधकाम खात्यानं दुरुस्ती करणे आवश्यक आहे।
दोडामार्ग बांधा राज्यमार्गाच्या साईडपट्टीचं बिनबोभाट खोदकाम करून सासोली ते बांधा रस्त्याच्या बाजूला मोठमोठे पाईपलाईन टाकण्यात आलेत. गेली 2-3 वर्ष ही खोदाई सुरू आहे. वास्तविक मुख्य राज्यमार्ग सोडून सार्वजनिक बांधकामनं पाईपलाईन टाकण्यास परवानगी देणं आवश्यक होतं. मात्र जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदारानं सगळा रस्ताच मालकीचा असल्यासारखा हा तालुक्याला जिल्हा ठिकाणी जोडणारा प्रमुख मार्ग आहे. रोज या मार्गावरून हजारो प्रवासी प्रवास करतात. याची कोणतीही तमा न बाळगता आपलं काम तमाम केलंय. मात्र त्याचा फटका आज सर्वसामान्य जनतेला बसतोय. सासोली, मणेरी, आडाळी, डेगवे या दरम्यान तर अत्यंत भयावह स्थिती आहे. असाच एक डोजर जीपला साईड देण्याच्या प्रयत्नात साईडपट्टीत रुतला व कलंडला गेला. आज जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला वारंवार कल्पना देऊन सुद्धा या लोकांनी आज ठेकेदाराला पाठीशी घालून इथे काहीही काम केलेलं नाही आहे. त्यामुळे हा JCP घुसलेला आहे. तर मी म्हणतो यांच्यावर ठेकेदारावर कारवाई कडक केली पाहिजे आणि याला शासन झालंच पाहिजे. नाहीतर आता पुढे आणखी काही होणार आहे ॲक्सिडेंट, याला जबाबदार हा ठेकेदार असणार आहे आणि जीवन प्राधिकरण. मला काय वाटतंय की सार्वजनिक बांधकाम खाते या ठेकेदाराला काय पाठीशी घालतंय, कारण मला वाटतं यांचे काहीतरी सॅटेलाइट आहेत. म्हणून मी काय म्हणतो याच्यावर जबरदस्त कारवाई केली पाहिजे या ठेकेदारावर आणि हे काम रस्त्याचं तात्काळ केलं पाहिजे आणि इथे वाहनं जी फसतायत या इथे प्रकार काही होऊ नये याची खबरदारी घ्यावी एवढीच माझी विनंती. सुदैवानं मोठा अपघात टळला असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकामनं वेळीच शहाणं होणं आवश्यक आहे. आपण आता दोडामार्ग बांधा राज्यमार्गावर आहोत. आपण सासोली येथे आहोत. आपण पाहू शकतो की जे जीवन प्राधिकरण विभागाने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परवानगीने आपल्या सासोली ते वेंगुर्ला पाईपलाईनसाठी जो रस्त्याची साईडपट्टी खोदकाम केलेली आहे ती अतिशय कमकुवत आहे. याच ठिकाणी अगदी 100 मीटरवर अक्षरशः या रस्त्यावर नदी वाहत असल्याचं स्वरूप असतं आणि तिथूनच अगदी 100 मीटर अंतरावर आपण पाहू शकतो या ठिकाणी समोरून येणाऱ्या जीपला या ठिकाणी साईड देण्यासाठी जे भलं मोठं डोजर आहे, JCP आहे, तो साईडला जरासा गेला आणि या साईड पट्टीत फसलेला आहे. अशाच प्रकारची वाहनं सुद्धा या बांधा दोडामार्ग हायवेवर मार्गक्रमण करत असताना बऱ्याच ठिकाणी अपघाताला सामोरे जातात. जर या ठिकाणी वेळीच या ठिकाणी बांधकाम खात्याने जर लक्ष दिलं नाही तर भविष्यात हे जे अपघात घडतात ते कोणाच्या ना कोणाच्या जीवावर बेतू शकतात. यासाठी प्रशासनाने अगदी या पार्श्वभूमीवर कडक धोरण अवलंबणं आवश्यक आहे. नागरिकांच्या सुद्धा तशाच पद्धतीने मागण्या आहेत. आपण पाहू शकतो माझ्या मागे संपूर्ण हे चित्र दिसतंय. त्यामुळे शासनाने आता तरी जागा होणं आवश्यक आहे. सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई, दोडामार्ग. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM,
7038144097. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडाळ रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45, परब मॅडम 94 052 38 763, रुपनर सर 94 20 97 78 22, राहुल सर 94 033 50 474, मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मंत्रालयात झालेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसवल्यानं मराठा समाजामध्ये संतापाचं वातावरण आहे. याबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी या घटनेचा निषेध केलाय. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वरील चर्चेत निलेश राणे यांनी याबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली. माजी खासदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधणार आहोत. सारथीवरून मराठा समाजात तणावाचे वातावरण आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सारथी संदर्भात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसविल्याने मराठा समन्वय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. तर याच घटनेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी निषेध व्यक्त केला. आपण थेट जाणार आहोत माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे. राणे साहेब, स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये. काय सांगाल आज या घटनेवर आपली प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया मी ही सगळी घटना बघितल्यानंतरच दिलेली आहे. पहिला तर मी या घटनेचा निषेध करतो.
जरी किती सारवासारव करायचा प्रयत्न जरी झाला असेल तरी खरी जी काय वस्तुस्थिती जे काय घडलं तिकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। हे सगळी मीटिंग चालू असताना म्हणजे मीटिंगच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातून अनेक समन्वयक तिकडे गेले होते। महाराष्ट्रातून मराठा समाजाचे जे काही प्रतिनिधी आहेत, समाजासाठी काम करणारे वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांचे सगळे प्रतिनिधी तिकडे गेले होते। सुरुवातीला असं कळलं की महाराजांना तिसऱ्या रांगेत म्हणजे त्यांची जागा तिकडे आहे ठेवली आहे। तर त्यांच्यातले काही प्रतिनिधींनी अजितदादांना सूचना दिली की साहेब दादा हे आपले छत्रपती संभाजीराजांना मागे बसवण्यात आहेत, त्यांची जागा बदला आणि त्यांना पुढे कुठेतरी घ्या। तुम्ही स्टेजवर बसलात आणि खाली तुम्ही कोविडचं कारण देता आणि त्यांना खाली बसवलं, हे काय मान्य नाही। आणि तिथे तो गोंधळ चालू झाला। त्या सगळ्या परिस्थितीला उत्तर अजितदादांनी काय दिलं, जे खरोखरच म्हणजे कोणालाही संताप येईल असं ते उत्तर होतं की राज्यसभेत पण आपले संभाजीराजे हे मागेच बसतात। हे उत्तर झालं। एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून किंवा ज्या घराण्याची ओळख मराठा समाज स्वतःची समजतो, आज त्या घराण्याचं एक नाव आहे, एक वजन आहे, आणि त्या घराण्याच्या प्रतिनिधींशी तुम्ही असे ह्या स्तरावर जाऊन बोलता किंवा ही तुमची भाषा त्यांच्याबद्दल बोलायची, हे आम्हाला काही सहन होत नाही। अहो, महाराजांच्या घराण्याबद्दल तुम्ही असं सगळं बोलू शकता, तर साधारण जो काय सामान्य मराठा तुमच्याकडे जात असेल, कुठली भाषा बोलत असाल तुम्ही, त्याला उभं तरी करत असाल का? आणि मग ती सगळी सारवासारव झाली की तुम्हाला चर्चा करायची आहे की नाही, की तुम्हाला नुकसान करून घ्यायचं, ही उर्मट भाषा। मराठा समाज काय भीक मागायला गेला नव्हता तिकडे, आमचं जे हक्काचं आहे ते मागण्यासाठी गेला होता की आमचं केंद्र करा, आम्हाला आर्थिक मदत द्या, तरतूद करा। आता हे सगळं जे काय गोंधळ घालण्याचं माझ्या मनामध्ये शंका आली की हा गोंधळ का घालण्यात आला, की तुम्हाला मुळातच हा गोंधळ घडवायचा होता आणि नंतर कुठून तरी पळवाट काढायची होती, म्हणून तुम्ही तिथून राजेंना घेऊन ते अँटी चेंबर मध्ये गेले। आता अँटी चेंबर मध्ये काय चर्चा होती बाहेरच्या समन्वयकांना माहित नाही किंवा बाहेरच्या समाज बांधवांना माहित नाही। म्हणजे तुम्हाला हेच जर सगळं घडवायचं होतं तर तुम्ही प्रतिनिधी का बोलवले आणि त्यांना बाहेर का उभं केलं? संभाजीराजांचा आमचा अपमान केला त्याचा तर आम्ही निषेध करतोच आहे, कारण का त्या घराण्याचा तुम्ही अपमान केलाय, व्यक्तीचा नाही। आणि म्हणून त्या घराण्याचं आम्ही काहीतरी देणं लागतं, त्या घराण्याची आमची श्रद्धा आहे आणि म्हणून आम्ही तो निषेध केला। पण त्याच्या पलीकडे जाऊन अजितदादा जे आज वागले मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींशी, ते जे काय बोलले ते आम्ही कधी विसरणार नाही, ते सहन केलं जाणार नाही। सारथी म्हणजे आम्ही काय भीक मागायला आलो नव्हतो तुमच्याकडे, एक तर इतक्या महिन्यापासून ती घडत नव्हती, त्याच्यानंतर ती आली, मग तुम्ही का अजितदादा का स्टेजवर बसले होते, मग नवाब मलिक का स्टेजवर बसले होते? मग जेव्हा तुम्हाला कोविड मध्ये ही बैठक घ्यायची होती आणि सोशल डिस्टन्सिंग करून तुम्हाला या बैठका करायच्या होत्या, मग तुम्ही स्वतः खाली का नव्हते? म्हणजे तुम्ही का खाली नव्हते? तुम्ही वरती बसणार आणि आमच्या राजांना खाली बसवणार, म्हणजे तुम्हाला काहीतरी याच्यातून घडवायचं होतं, तुम्हाला गोंधळच घडवायचा होता। सारथी हा विषय तुम्हाला सोडवायचा नाही, मराठा समाजाला भिजत ठेवायचं, त्यांना तसंच टांगत ठेवायचं, हा तुमचा जो उद्देश होता ना, तो मराठा समाज हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही, आम्हाला लक्षात आलंय। नंतर राजेंनी त्यांच्या या सगळ्या विषयावर प्रतिक्रिया दिली, सारवासारव केलं की नाही मीच म्हटलं वगैरे, पण आम्हाला कळलं ना तिकडे जे काही समन्वयक होते ज्यांनी हे उघड्या डोळ्यांनी बघितलं ते गप्प बसणार आहेत का? त्यांना का बाहेर ठेवलं? जेव्हा तुम्हाला संभाजीराजेंशीच बोलायचं होतं हे बंद खोलीमध्ये, मग मराठा समाजाच्या बाकीच्या प्रतिनिधींचं काय, त्यांना का बोलवलं होतं? अच्छा, झूम वर काही प्रतिनिधींना झूम वर बोलवलं होतं की हा कोड घ्या, झूम वर तुम्ही ही मीटिंग होताना बघा, ते झूम चॅनलच सुरू झालं नाही। म्हणजे हा सगळा कट मराठा समाजाला भिजत ठेवण्यासाठी, टांगत ठेवण्यासाठी, म्हणजे लटपट ठेवण्यासाठी हा सगळा कट असल्यासारखे दिसतंय। मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी फडणवीस सरकारने ही सारथी सुरू केली होती संस्था, मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत येतात त्यांनी सारथी संस्थेत गैरव्यवहार झाला असल्याचं सांगत चौकशी सुरू केली। याबाबत आपण काय सांगाल? मुळातच हे लोकांना हे सगळी गडबड झाल्यानंतर त्यांना आता सारथी आठवली। इतिहास जर बघितला
शिवसेनेला कधी पडलं होतं मराठा समाजाचं? मराठा समाजाबद्दल खिल्ली उडवायचं काम शिवसेनेने केलं त्यांच्या सामनाच्या मुखपत्रातून. हा ते तर चालूच होतं. मला एक सांगा, मुळातच अजितदादा समाजाच्या बाजूने कधी बोलले? मला एक फक्त सांगा की अजित पवारांनी ही स्टेटमेंट मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या अगोदर की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे हे अजित पवार कुठल्या वर्तमानपत्रात बोलले की कुठल्या मीडियावाल्याला बोलले किंवा कुठल्या स्टेटमेंटमध्ये बोलले? मला हे तुम्ही कधीही सांगा. असं कुठेही झालेलं नाही. ह्यांना मुळात काही करायचं नाही, मराठा समाजाबद्दल आस्था नाही. हे फक्त सरकार चालवतायत, स्वतःचे खिशे भरतायत, स्वतःचा बँक बॅलन्स वाढवत आहेत. त्याच्या पलीकडे मराठा समाजाचा तरुण जगावा की मरावा, त्याला नोकरी मिळावी न मिळावी याच्याशी यांचं काही देणं घेणं नाही. अजूनही केंद्रामध्ये, आता ही तुम्ही लक्षात घ्या, सारथी म्हणजे ही कंपनी आहे, कंपनी ऍक्ट मध्ये रजिस्टर झालेली कंपनी आहे, बरोबर आहे? आता ही कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर झालेली कंपनी, ह्याला तुम्ही भांडवल दिल्याशिवाय ती कंपनी चालू शकते का? तेव्हा गठीत झाली, तुम्ही कंपनी ऍक्ट खाली ह्याला गठीत केलं, त्याच्यानंतर तुम्ही संचालक नेमले, त्याच्यानंतर तुम्ही आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये खाली सदस्य नेमले. हे सगळे जे काय एक तरी बैठक घेतल्यासारखी कधी सरकारने चौकशी केली का? कुठली कंपनी भांडवलावर चालते? कंपनी ऍक्ट खाली जर तुम्ही एक कंपनी एस्टॅब्लिश केली आहे, सारथी ही जी एस्टॅब्लिशमेंट आहे एका कंपनी ऍक्ट खाली आहे, जर तुम्ही ही एस्टॅब्लिशमेंट उभी केली आहे तर भांडवल कोण देणार? ते का आकाशातून पडणार आहे? ह्याचा कुठलाही विचारही करत नाही. आता पण जी काय अजित पवारांनी जी काय 6 कोटी 7 कोटी जी काय फक्त लॉलीपॉप दिला की ठीक आहे हे घ्या, अजित पवारांनी मला वाटतं 7-8 कोटी का 6 कोटी काहीतरी जाहीर केले की आम्ही उद्या देतो, ठीक आहे, मेहरबानी देत नाही. आता तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सारथी कंपनीचं हे जे सारथी ह्या संस्थेचं काम काय की त्यांनी ह्युमन डेव्हलपमेंट, ट्रेनिंग, रिसर्च, वेगवेगळे कार्यक्रम उभे करणे, वेगवेगळे सेंटर्स उभे करणे, समाजाचं जिथे समाज कमी पडत असेल, जिथे अतिशय बॅकवर्ड समाज राहत असेल त्यांना मदत करणं, त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम घेणं. जवळपास जर तुम्ही मेमोरंडम ऑफ असोसिएशन बघितलं, ज्याला MOA म्हणतात, त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये 20 ते 23 पॉइंट आहेत जे ह्या संस्थेला करायचं आहे. आता ह्या संस्थेला जर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर करायच्या असल्या तर त्याच्यासाठी पैसे लागणार. सरकारने कंपनी बनवली पण भांडवलच दिलं नाही, मग करायचं काय त्या कंपनीचं? त्याचा काही उपयोगच नाही. म्हणून आज जे काय 6 करोड रुपये दिलेत ते 6 करोड रुपये तो काढता पाय म्हणजे आपण बोलतो ना, सरकारने काढता पाय घेतलाय ह्या परिस्थिती, कारण का गोंधळ झाला. आता काही न देता जर गेलं असतं तर मग अजून बदनामी झाली असती, मराठा समाज अंगावर आला असता. आणि म्हणून काहीतरी द्यावं की बघा आम्ही 6 करोड रुपये उद्यापर्यंत देतो. पण ते 6 करोड रुपये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी आहेत आणि त्यांच्या वेलफेअरसाठी जर तुम्ही हे पैसे देत असाल, पण ते पैसे अपुरे आहेत, ते पुरे पडणारच नाहीयेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जरी एक सेंटर जरी उभं करायचं झालं, एक सेंटर, तरी हे 6 कोटी रुपये पुरतील. म्हणून ह्यांचा अभ्यास नाही, मराठा समाजाबद्दल आस्था नाही, त्यांना काय करायचं नाही. आणि म्हणूनच कुठूनही एक फिगर काढली 6 कोटीची आणि दिली. काही मराठी त्याच्यात खुशी झाले असतील की बघा आम्हाला पहिल्याच बैठकीमध्ये 6 कोटी रुपये मिळाले. पण ते 6 कोटीचं करायचं काय? कुठे पुरणार आहेत ते 6 कोटी? रिसर्च मध्ये पुरणार आहेत का? किंवा जे 23 ते 24 पॉईंट जे त्या मेमोरंडम ऑफ आर्टिकल मध्ये दिलेले आहेत, कंपनी ऍक्ट मध्ये दिलेले आहेत, त्या ऍक्टच्या अंतर्गत 2 तरी पूर्ण होतील. त्याच्यातल्या मागण्या त्या असोसिएशन मधल्या, मेमोरंडम ऑफ असोसिएशन मधल्या 2 मागण्या पूर्ण होतील अशी ती रक्कम आहे का? काही मराठी खुशी होतील, पण त्यांना विषयाच्या खोलात जावं लागेल की ही रक्कम ही फक्त पळवाट काढणारी रक्कम आहे, ह्याच्यामध्ये त्यांना काही घेणं देणं नाही. फक्त आजचं मरण उद्यावर ढकलायचं, त्याच्या पलीकडे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही. भाजपा सरकारने संस्थेला स्वायत्तता दिली होती, मात्र महाविकास आघाडीतले जे मंत्री आहेत विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळाची सहमती न घेताच परस्पर स्वायत्तता काढून घेतली असा आरोप मराठा समाजाकडून केला जातो. याबद्दल काय सांगणार? नाही, मी तुम्हाला सांगतो, स्वायत्ताचा जो मुद्दा आहे ती स्वायत्ता आम्हाला मिळालीच पाहिजे, मिळाली पाहिजे. कारण का 48 तरुणांचा
जे 48 तरुणांचा मृत्यू झालाय या मागणीनुसार, या मागणीच्या मागे, या मागणीकरिता त्या 48 तरुणांनी स्वतःचा प्राण देऊन ही सारथी कुठेतरी आम्हाला मिळालेली आहे. ते काय सहज मिळालेली नाही. मराठा समाजाच्या 48 तरुणांना प्राण द्यावा लागला, त्यांचा प्राण गमवावा लागला. आणि म्हणून स्वायत्ता मिळवावी ही आमची मागणी सुरुवातीपासूनच आहे. त्याच्यामध्ये कोणी गडबड करू नये, कुठल्याही मंत्र्यांनी गडबड करू नये. आम्ही कोणाच्या खिशातले मागितले नाही, आम्ही कोणाच्या दुसऱ्या कमिटीतून मागितले नाही, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी NGOतून आम्हाला द्या, तुमच्या कुठल्या तरी संस्थेतून आम्हाला द्या. आम्ही कुठल्याही संस्थेतून मागितली नाही. ही संस्था जी आहे ही गव्हर्नमेंटनी बनवलेली संस्था आहे. जरी कंपनी ऍक्ट खाली जरी उभी केली असली तरी ही सरकारने अपॉइंट केलेली संस्था आहे. सरकारने त्याची स्वायत्ता त्या संस्थेला दिली पाहिजे. जशी प्रत्येक संस्थेला हवी असते तशी ती स्वायत्ता दिलीच पाहिजे. त्याच्यामध्ये ती मागणी असेलच. किती कोणी लुडबुड केलं तर उद्या सगळा संघर्ष रस्त्यावर येईल. आणि म्हणून सरकारने आपली भाषा बदलावी. नाही त्या भाषेमध्ये मराठ्यांना उकसवणारी भाषा सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यांनी करू नये. आम्ही कोणाची दुसऱ्याची स्वायत्ता मागत नाही आहोत, स्वतःची स्वायत्ता मागतोय. आम्ही इंडिपेंडेंट उभं राहावं, आमच्या समाजाने उभं राहावं, ह्याच्यासाठी आम्ही ती स्वायत्ता मागतोय. कुठल्या दुसऱ्या कमिटीतून किंवा मंत्र्यातून किंवा इतर कोणाच्या प्रायव्हेट संस्थेतून आम्ही स्वायत्ता मागत नाही आहोत किंवा मदत मागत नाही आहोत. ती स्वायत्ता आम्हाला मिळाली पाहिजे. आम्ही इंडिपेंडेंट संस्था आहोत, तर ती इंडिपेंडेंट संस्था जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं म्हणजे काय, म्हणजे आम्हाला जी भांडवल, आम्हाला जी मदत, आम्हाला जी पैशाची गरज आहे ती पैशाची गरज सरकारने द्यावी. आमची स्वायत्ता आम्ही उभी करू, म्हणजे इंडिपेंडंट आम्ही स्वतः उभे राहू. आणि त्या मेमोरंडम आर्टिकल मध्ये अजून एक वाक्य आहे की तुम्ही ही संस्था नॅशनल लेवलची संस्था बनवा, त्याच्यासाठी तुम्हाला जी काय मदत करण्यात येईल ते सरकार त्याची काळजी घेईल, हे असं त्या MOA मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आम्ही सरकारकडून मागतोय आमचं स्वतःच स्वायत्ता म्हणजे इंडिपेंडन्स. आम्ही इंडिपेंडन्स आमचं स्वतःच आम्ही उभं करू. पण जे तुम्ही अग्रीमेंट मध्ये लिहिलंय त्या अग्रीमेंटच्याच गोष्टी आम्ही मागतोय, त्याच्या बाहेरचं काहीच मागत नाही. महाविकास आघाडी सरकारमधले जे साहेब मंत्री आहेत विजय वडेट्टीवार यांनी हे सारथी संस्थेबाबत वारंवार अडथळे निर्माण करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून केली जाते. याबाबत तुम्ही काय सांगाल? मागच्या ज्या सारथी संस्था बंद करण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी सारथी संस्था बंद केली तर एकही मंत्री रस्त्यावर फिरणार नाही असा इशारा दिला होता. तुम्ही याबाबत काय, तुमची काय भूमिका आहे? हा जरी एक मंत्री जरी बोलला असला, आता त्या मंत्र्याची किंमत काय तो नंतरचा विषय. तो आमच्याकडून फुटून अशोक चव्हाणांकडे जाऊन पॅकेट घेऊन मंत्री झालेला मंत्री आहे. तेव्हा त्या काळामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तो पाकिटमार मंत्री आहे. त्या विषयामध्ये त्याला किती महत्व द्यायचं तो विषय सोडून द्या. पण जर सारथीला हात लावलात तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल. आम्ही सगळे रस्त्यावर उतरू. मंत्र्यांना तर बिरू देणार नाहीच, पण आज जे काय आजचं जे काय कोण उर्मट वागतंय, कोण जे काय वागतंय ना, जसं त्यांना सगळ्यांना धडे शिकवायचं काम आमचं आहे. त्यांना सगळ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. लक्षात ठेवा, आम्ही काही गप्प बसायला किंवा आम्ही ऐकून बसलेलो नाहीये. मला आजही काही मराठ्यांचे फोन आले की तुम्ही जी भूमिका घेताय, अहो पण अजित पवारांनी आम्हाला 6 कोटी आपल्याला दिले ना. मला विषय 6 कोटीला नाहीये. आम्ही मागितले होते का 6 कोटी? जिथे 100 कोटीची गरज आहे तुम्ही 6 कोटी रुपये देणार. काही मराठी त्याच्यात खुश होणार आणि यांचेच मंत्री काहीतरी मध्ये मध्ये बडबड करत बसणार. मराठा समाजाने कधीपर्यंत ऐकत बसायचं? अजून आरक्षणाचा घोळ आहे तो वेगळा, ती टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे ती वेगळी. आपण फक्त ऐकत बसायचं. आणि म्हणून जे नितेश राणे बोलला ते योग्य आहे की मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरता येणार नाही, किंवा जो कोण ह्याच्या आडवा येईल त्याला आडवा केल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही. आम्ही कोणी गप्प बसणार नाही, आडवं करणार. आणि त्याला जी भाषा कळते, जर आमच्याशी कोण उर्मट वागला, आमच्या समाजाशी कोण उर्मट वागला तर तीच वागणूक त्याला समोरच्याला मिळेल. आमच्या भानगडीत पडू नका. आम्ही कोणाच्या खिशातलं मागत नाही आहोत. जे आम्हाला लागतं, जे आम्हाला मान्य केलेलं आहे त्या मागणीनुसारच आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे. याच्या पलीकडे काही नाही. एकूणच साहेब गेले हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून काम गेले 8 महिने ठप्प असल्याचंही मराठा क्रांती मोर्चाकडून सांगितलं जात आहे. याबाबत काय सांगाल? आता जेव्हा मला हे सगळे सकाळपासून जे काय फोन वगैरे येतात, मी असंच जाऊन चेक करायचा प्रयत्न केला की जे काय संचालक आहेत त्यांची काय मीटिंग वगैरे काय झाली आहे का नाही. अशी कुठेही मीटिंग झालेली, मिनिट्स जे आपल्याला एका प्रत्येक मीटिंगचे मिनिट्स असतात
किंवा अशी कुठली दखल किंवा पहिली मीटिंग झालेली मला कुठे दिसली, जनरल बॉडी मीटिंग जी आपण म्हणतो अशी कुठे झालेली मला दिसली नाही किंवा माझ्या शोधनात कुठे आलेली नाही. आणि म्हणून 100% दुर्लक्ष होतंय या सरकारचं. हे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते आज आमचं डोकं खराब झालेलं आहे, आमचं डोकं गरम झालेलं आहे. हे लवकरात लवकर जर सरकारने याच्यावर तोडगा काढला नाही, हा वणवा कुठे लागेल, कुठपर्यंत जाईल, सरकारला तो आवरता येणार नाही. आणि आत्ताच सरकारने त्यांच्या स्वभावामध्ये बदल करावा, त्यांच्या नियोजनामध्ये बदल करावा आणि मराठा समाजाची जी काही मागणी आहे, जी सारथी बद्दल आहे आणि उद्या कोर्टामध्ये आपला मराठा समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठीची पण जी काही मागणी आहे, मराठा आरक्षणाबद्दलची जी काही मागणी आहे ती सरकारने योग्यपणे भूमिका बजवावी. नाहीतर मग रस्त्यावर आम्ही बघून घेऊ, रस्ता आमचाच आहे, आम्ही काय कोणाला सोडणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. नक्कीच, धन्यवाद साहेब. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. नावाप्रमाणेच राव राणे यांचं काम अतुलनीय. बळीराजा आत्मसन्मान योजना ही अभिनव व स्तुत्य उपक्रम. खासदार विनायक राऊत यांचे गौरवोद्गार. अन्यथा वीज बिल भरणार नाही, भरू देणार नाही. संजू परब यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. आणि मसूरकर जुवा बेटावर पाणी, ग्रामस्थ संतप्त. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान. प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुशखबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.